ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत आहेत कृष्णा खोपडे, या संपूर्ण परिसराचे आमदार जे आहेत ते कृष्णा खोपडे आहेत। भाऊ, दुसऱ्यांदा या ठिकाणी जर पाहिलं तर बिबट जो आहे तो या तुमच्या मतदारसंघामध्ये शिरला, कशा पद्धतीची परिस्थिती जी होती आणि वन विभागाने त्या बिबटला रेस्क्यू सुद्धा केलेला नाही, फॉरेस्टचे विभागाचे अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून सकाळपासूनच जेव्हा पायठ्याला हा बिबट्या इथं आला तर दीपक वाडी बसमेचा मला फोन आला। मी ताबडतोब फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला सांगितलं, DCP साहेबाला सांगितलं की आपण तत्काळ या ठिकाणी दखल घ्या। आणि फॉरेस्टचे अधिकारी बहुतेक उशिरा आले, कारण पायठ्याची वेळ होती। त्यांनी सगळं मेन पॉवर बहुतेक त्यांच्यापाशी कमी असेल, सामानाची कमतरता काहीतरी असेल, कारण बिबट्या या भागामध्ये घुमत आहे। कारण भांडेवाडीमध्ये 15 दिवस अगोदर घटना घडली आणि पारडी भांडेवाडी आणि हा संपूर्ण परिसर हा आउटर भागाचा परिसर आहे, या परिसरामध्ये घुमत आहे। याची माहितीसुद्धा मी काल विधानसभेमध्ये दिली आणि ती घटना आज या ठिकाणी घडली। 7 लोक भवानी हॉस्पिटलमध्ये इलाज करत आहे। मी त्या ठिकाणी जात आहो, त्यांच्या इलाजचा खर्च हा शासन त्या ठिकाणी वहन करेल। परंतु ही जी वारंवार होणारी घटना आहे आणि ग्रामीणमधून शहरामध्ये येणारा बिबटा हा येऊ नये, याचीसुद्धा दखल शासनाने घ्यावी, वनमंत्र्यांनी घ्यावी, अशा प्रकारची मागणीसुद्धा मी विधानसभेमध्ये करणार आहे। काल बिबट्याच्या संदर्भाने वनमंत्र्यांनी सांगितलं होतं की जंगलामध्ये 1 कोटी रुपयाच्या शेळ्या सोडणार आहे। म्हटलं त्यानंतर सुद्धा शहराकडे जे आहे बिबट्यांचा वावर जो आहे तो वाढत चाललेला आहे, मानव वन्यजीव संघर्ष कुठंतरी वाढत चाललेला आहे। नाही, हे खरं आहे का आता शहरामध्ये बिबट्या कोणत्या भागातून येऊन आला हे कोणालाच काही कळून नाही राहिलं। ग्रामीण भागामध्ये आपण ऐकत होतो, परंतु शहरात येणारा बिबट्या ही पहिलीच घटना या ठिकाणी घडत आहे। याच्यावर कुठंतरी परमानंट इलाज त्या ठिकाणी व्हावा, अशा प्रकारचे निवेदन मी विधानसभेमध्ये करणार आहे। सर, दुसऱ्यांदा धमकी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे, काय नेमका प्रकार हा तुमच्यासोबत घडला होता? तुकाराम मुंडे का घाबरत आहे हे मला कळून नाही राहिलं। तो आपले पाक सांगते, मी निर्दोष आहे हे सांगते, मी भ्रष्टाचार मुक्त आहे हे सांगते, परंतु त्यांनी भ्रष्टाचार केला याचे पुरावे समोर आले आहे। त्यांनी जे स्मार्ट सिटीमध्ये अधिकार नसताना जे कृत्य केलं आहे ते समोर आलेलं आहे। 7 महिन्यामध्ये नागपूर शहरात का गुल केलेला आहे ते सगळं पुरावे समोर आलेले आहे। आणि म्हणून तुकाराम मुंडे कुठंतरी आता घाबरलेला आहे, त्याच्या अंगावर हे प्रकरण येणार आहे आणि म्हणून त्याच्या इशाऱ्यावरच त्याचे समर्थक जो कोणी असेल ते मोबाईलद्वारे मला धमकी देत आहे। कालच मी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला, मुख्यमंत्र्यांनी याची दखलसुद्धा घेतली, कारवाईचे निर्देशसुद्धा दिले आणि ते 2 कोण होते हेही ट्रेस त्या ठिकाणी झालेला आहे। एकाला कुठंतरी त्यांनी पकडलं बी आहे आणि पुन्हा काल रात्री 10:47 पुन्हा काल रात्री मुंडेच्या इशाऱ्यावर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं का तू कृष्णा खोपडे बोलत आहे का? मी म्हणलं हो। तर तूनं तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये जे निलंबनाची मागणी केली तर तू आतापर्यंत जिवंत कसा आहे, अशा प्रकारचे वर्षण केलं। तो गालीगुप्तार करायला लागला। मी मोबाईल बंद केला आणि ताबडतोब पोलीस कमिशनर आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनला याची जानकारी दिली आणि त्यांनी त्या संदर्भात कारवाई सुरू केली आहे। सर, हे तुकाराम मुंडेचे समर्थक आहेत का आणि त्यांच्याच विषयावरून हे सगळं करताय असा निष्कर्ष तुम्ही कशा पद्धतीने लावताय? काय पुरावे तुमच्याकडे? नाही, आम जनतेला काय घेणं देणं? एका IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध जेव्हा लढाई होते तर अगर तुकाराम मुंडे पाक असेल तर त्यांनी मीडियासमोर यावं, वर्तमानपत्रामध्ये जावं। तो लपून छुपून कोणाच्या माध्यमातून तरी हे माझ्यावर मोबाईलद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। मी कधी या दबावाला घाबरत नाही। मी आपल्या आयुष्यामध्ये इतके मी संघर्ष पाहिले, संघर्ष करताच मी इथपर्यंत आलो। असे काही तुकाराम मुंडे आणि फुकाराम मुंडे मी पाहिले आहे, याच्या मला काही फरक पडत नाही। तुकाराम मुंडेला माझं चॅलेंज आहे, अगर त्याला वाटते तर 1 to 1 माझ्यासमोर त्यांनी यावं आणि तुम्ही 7 महिन्यामध्ये का गुल खिलवले हे मी त्या ठिकाणी सांगणार आहे। उद्या बहुतेक लक्षवेधी लागेल, मी त्याच्यावर तर बोलणारच आहे। परंतु पुन्हा काल तिसरा मला जेव्हा फोन आला आणि अशा प्रकारची धमकी दिली, याच्यामध्ये 1001% तुकाराम मुंडेचाच हात आहे आणि मी हे विधानसभेमध्ये सांगणार आहे। लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची छवी आहे आणि त्या पद्धतीनं आरोप जे आहेत ते तुमच्याकडून केले जात आहे। पुरावे देखील आपण विधानसभेत सादर करणार आहात? अरे, लोकप्रिय अगर प्रतिनिधी तो आयुक्त राहिला असता, IAS राहिला असता तर 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्यात नसत्या। शासनाचा नियम आहे
का लगभग एका अधिकाऱ्याने 3 वर्ष त्या पदावर राहावं, परंतु हा प्रत्येक ठिकाणी 6 महिने 7 महिने 8 महिने याच्यावर तो कुठंच राहिलेला नाही. आणि मी तुम्हाला सांगतो का हे तुकाराम मुंडेचं प्रकरण जेव्हापासून सुरू झालं आहे नागपुरामध्ये, आतापर्यंत मला 35 ते 40 जणांचे बाहेरून फोन आले का या तुकाराम मुंडेला सोडू नका, यांनी सगळ्याच ठिकाणी भरून ठेवलेला आहे, हा स्मार्ट VIP भ्रष्टाचार हा करते आणि म्हणून याले तुम्ही सोडू नका, असे अनेक फोन मला आले आहे. आणि म्हणून तुकाराम मुंडेचं चरित्र काय हे मी विधानसभेमध्ये लागणाऱ्या लक्षवेधीमध्ये मी बोलणार आहे. तुकाराम मुंडेंचं चरित्र काय आहे हे लागणाऱ्या लक्षवेधीमध्ये जे आहे ते मी मांडणार असल्याचं कृष्णा खोपडे यांनी सांगितलं. कॅमेरामन साई कायरवाडसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.